हाय फ्रेंड्स, लर्न विथ वन चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 10वी विषय भूगोल, प्रकरण नंबर 8. प्रकरणाचं नाव आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. या प्रकरणाच्या खाली पान नंबर 59 व 60 वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे. आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे. गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, तर याचं कारण आहे प्रचंड लोकसंख्या. ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे. भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही विकसनशील प्रकारची आहे. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर आपल्याला या ठिकाणी अ आणि आ दिलेला आहे, तर पैकी अ आहे. ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे? तर ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प का झालेला आहे? तर याचं कारण आहे ब्राझीलच्या पश्चिम भागात खनिजाचे साठे तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. ब्राझीलच्या पश्चिम भागात ॲमेझॉन नदीचे खोरे आहे. येथील सदाहरित वने, प्रदेशातील दुर्गमता इत्यादी कारणांमुळे या भागातील खनिज संपत्तीचा शोध घेणे व त्यांचा वापर करणे यावर नैसर्गिकरित्या बंधने पडली आहेत. या प्रदेशात लोकसंख्या विरळ स्वरूपाची आहे. परिणामी येथे खनिजांना मोठ्या प्रमाणात मागणी उपलब्ध नाही. या भागात वाहतुकीच्या सोयीसुविधाही पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध नाहीत. म्हणून ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसायाचा विकास अल्प झाला आहे. यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे. भारत व ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते? आपल्याला मासेमारी व्यवसायातील साम्य पण सांगायचे आहे आणि फरक पण सांगायचा आहे. तर आपण अगोदर साम्य सांगू. भारताला एकूण सुमारे 7,500 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. त्याचप्रमाणे ब्राझील या देशालाही 7,400 किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच ब्राझीलमध्येही मत्स्य व्यवसाय महत्त्वाचा आहे. या दोन्ही देशात रोजगार निर्मिती व परकीय चलन प्राप्त करण्यासाठी मत्स्य व्यवसायाचा उपयोग होतो. भारतामध्ये मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे. त्याचप्रमाणे ब्राझीलमध्येही मासेमारी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे. हे झाले साम्य. आपल्याला या दोन्ही मधला फरक सांगता येईल. भारत हा देश खाऱ्या पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीमध्ये अग्रणी आहे, तर ब्राझील या देशात फक्त खाऱ्या पाण्यातील मासेमारी विकसित झाली आहे. पुढचा फरक सांगता येईल. भारतामध्ये पारंपरिक तसे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर मासेमारी व्यवसाय केला जातो, तर ब्राझीलमध्ये वैयक्तिक तसे लहान समूहामार्फत पारंपरिक तंत्र आणि उपकरणाचा वापर करून मासेमारी केली जाते. भारतात हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र या तिन्ही भागात सागरी किनारा लाभला आहे, तर ब्राझीलला उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर यांचा सागरी किनारा लाभला आहे. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे. कारणे सांगा. कारणे सांगा मध्ये आपल्याला अ दिलेला आहे. ब्राझीलमध्ये दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे. तर याचं कारण आपल्याला या पद्धतीने सांगता येईल. ब्राझीलचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 85,15,770 चौरस किलोमीटर आहे, तर भारताचे एकूण क्षेत्रफळ केवळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. ब्राझीलची लोकसंख्या सुमारे 20 कोटी आहे. या उलट भारताची लोकसंख्या सुमारे 130 कोटी आहे. म्हणजेच भारताच्या तुलनेत ब्राझीलचे क्षेत्रफळ जास्त व लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेने जास्त आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा. यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे. भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. तर याचं कारण आहे मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते.
भारतात व ब्राझीलमध्ये रेल्वे, विद्युत निर्मिती, लोह व पोलाद उद्योग इत्यादी क्षेत्रातील साधनांची मालकी व व्यवस्थापन यावर प्रामुख्याने शासनाचे नियंत्रण आहे. भारतात व ब्राझीलमध्ये बँका, विमान वाहतूक, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार इत्यादी क्षेत्रातील साधनांची मालकी व व्यवस्थापन खाजगी उद्योग व शासन यात विभागलेले आहे. अशा प्रकारे भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. यानंतर आपल्याला पुढे प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे. पुढील आलेखाचा अभ्यास करून त्याचे थोडक्यात विश्लेषण करा. आपल्याला या ठिकाणी आलेख दिलेला आहे, तर या आलेखाचे विश्लेषण करून आपल्याला अभ्यास करून याचे विश्लेषण करायचे आहे. तर ते विश्लेषण आपल्याला या पद्धतीने करता येईल. भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेने जास्त आहे, परंतु भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेने कमी आहे. 2 नंबर सांगता येईल एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे योगदान. भारतात प्राथमिक व्यवसाय हे साधारणतः सारखेच आहेत, परंतु तृतीयक व्यवसायातून भारतापेक्षा ब्राझीलमध्ये जास्त उत्पन्न प्राप्त होते. 3 नंबर सांगता येईल विभागात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी. भारतात प्राथमिक व्यवसायावर जास्त प्रमाणात लोक अवलंबून आहेत, त्या मानाने ब्राझीलमध्ये प्रमाण कमी आहे. द्वितीयक व्यवसाय करणारे लोक दोन्ही देशासारखेच आहे, तर तृतीयक व्यवसाय करणाऱ्या लोकांची टक्केवारी भारतापेक्षा ब्राझीलमध्ये जास्त आहे. आणि 4 नंबर आपल्याला सांगता येईल यावरून असे दिसून येते की भारताची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायावर अवलंबून आहे. या उलट ब्राझीलची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.